मुंबई महापालिकेच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्त्वाची आणि अनपेक्षित घडामोड पाहायला मिळाली. 6 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीच्या सर्वच्या सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र सर्वात जास्त चर्चा रंगली ती जी उत्तर दादर माहीम प्रभागाची. या प्रभागात मनसे आणि शिवसेना उभाटा यांच्यात थेट लढत होणार असे चित्र असताना ऐनवेळी ठाकरे गटाच्या उमेदवाराने माघार घेतल्याने मनसेचे यशवंत किल्लेदार यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निमित्ताने ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्याबाबत ज्या राजकीय स्तरावर पुन्हा एकत्र आल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे. जी उत्तर प्रभाग समिती मनसेच्या यशवंत किल्लेदार यांच्या विरोधात ठाकरे गटाचे जोसेफ कोळी यांना मैदानात उतरवले होते. दादर माहीम हा दोन्ही पक्षांचा बालेकिल्ला असल्याने ही लढत अटीतटीची होईल असा अंदाज होता. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या 15 मिनिटात नाट्यमय घडामोडी घडल्या. मातोश्रीवरून आलेल्या आदेशानंतर जोसेफ कोळी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे किल्लेदार यांचा मार्ग मोकळा झाला आणि ही जी निवडणूक होती बिनविरोध पार पडली. आजच्या निवडणुकीत भाजपला 3, शिवसेना उभाटा गटाला 2 आणि मनसेला 1 जागा मिळाली आहे. मात्र लक्षवेधी ठरली ती जी उत्तर प्रभागात शिवसेना मनसेने दिलेली 7. मराठी भाषा आणि मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्त एकत्र आलेले ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये महापालिका निवडणुकीनंतरही काहीशी नाराजी असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर आज या निवडणुकीनंतर या चर्चांना पूर्णविराम लागलेला आहे.